महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। एरोडा कारागृहाच्या भिंतीजवळ फटाके उडवून आरोपीचं उदात्तीकरण, एकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। आरोपीच्या वाढदिवसानिमित्त मित्रांनी कारागृहाच्या संरक्षण भिंतीजवळ वाहतूक अडवून फोडले फटाके, व्हिडिओ इंस्टाग्रामवर केला प्रसारित। एरोडा मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात सतर्क पेट्रोलिंग करत असताना कारागृहाच्या संरक्षण भिंतीजवळ फटाके फोडून जेलमधील आरोपीचं उदात्तीकरण करणाऱ्या एका तरुणाला एरोडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। शंकर बाळासाहेब भालके, वय वर्ष 19, राहणार धनकवडी, असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे। वरिष्ठांच्या आदेशानुसार एरोडा पोलिसांकडून कारागृह परिसरात सतर्क पेट्रोलिंग सुरू आहे। दिनांक 4 ऑगस्ट रोजी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर बेदर हे पथकासह पेट्रोलिंग करत असताना एरोडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी शंकर भालके हा धनकोडी इथून पोस्ट ऑफिस चौक येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करून शंकर भालके याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं अधिक चौकशी केली असता सुलतान सय्यद याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी एरोडा कारागृहाच्या संरक्षण भिंतीजवळ वाहतूक अडवून फटाके फोडले होते। या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो इंस्टाग्रामवर प्रसारित करण्यात आला होता। सोशल मीडियाचा वापर करून गुन्हेगारीच प्रोत्साहन करून देणाऱ्या गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणाऱ्या इसमाला एरोडा पोलिसांनी अटक केली आहे। ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त चिलुमुलाज रजनीकांत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एरोडा येथील उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते, पोलीस निरीक्षक केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड तसेच पोलीस हवालदार पिलाने, पोलीस हवालदार मुकुंद कोकणे, पोलीस अंमलदार शैलेश वाबळे, बालाजी सोंगे, संदीप जायभाय, नटराज सुतार, गणेश पालवे, साईनाथ मस्के आणि अनिल भंडाळकर, सोमनाथ गायकवाड यांनी ही कारवाई केली। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। एरोडा पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 301/2026 आपण गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये गुन्ह्याची हकीकत अशी आहे की या गुन्ह्यातील आरोपींनी त्यांचा कुणीतरी एक मित्र आहे जो जेलमध्ये आहे, त्या जेलमधल्या आरोपीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी एक थोडंसं फटाका फोडून त्याचा एक इंस्टाग्रामवरती रील्स व्हायरल केला होता। आमची सोशल मीडियावरची जी टीम आहे, आमची जी क्रिमिनल सोशल मीडिया मॅनेजमेंटची टीम आहे एरोडा पोलिसांची, त्यांना तो इंस्टाग्रामवरचा व्हिडिओ निदर्शनास आला। त्या व्हिडिओची त्यांनी खातरजमा केली असं त्यांना ती पूर्ण आरोपींची माहिती मिळाली। यामधील आरोपी हे खडक पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आरोपी आहेत। त्या आरोपीचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी जेलच्या बाहेर साजरा करण्यासाठी एक फटाका फोडला आणि त्याचा व्हिडिओ इंस्टाग्राम सोशल मीडियावरती टाकून दिला। पण यानंतर जसं आपण तपास केला त्यामध्ये आरोपीची माहिती घेतली, त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केला आहे। गुन्हा नंबर 301/2026 BNS कलम 125, 126, 285, 287 या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये आपण आरोपी अटक केलेला आहे। या आरोपीचं नाव आहे शंकर बाळासाहेब भालके, हा चव्हाणनगर धनकवडीचा राहणार आहे। यांनी तो मित्र आहे त्याचा वाढदिवस करायला म्हणून सोशल मीडियावर तो व्हिडिओ टाकलेला आहे। याद्वारे आमचं सर्वांना आवाहन आहे की कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीचं गुन्हेगाराचं उदात्तीकरण करू नये। सोशल मीडियावरती आपण ॲक्टिव्ह असताना आपण सजग असावं, कुठल्याही गुन्हेगारीचं आपण समर्थन करत नाही आहे याचं भान प्रत्येकाला असावं, यासाठी आमचा हा उद्देश आहे। सर्व या आपल्या माध्यमातून मला सर्वांना आवाहन करायचे की सोशल मीडियाचा वापर करताना जबाबदारीनं आणि तितक्याच सतर्कपणे करावा। अच्छा सर, यापूर्वी या आरोपीच्यावर गुन्हा दाखल आहे का? यापूर्वी तो विधी संघर्षग्रस्त असताना म्हणजे 18 वर्षापेक्षा लहान असतानाचा एक गुन्हा दाखल आहे। अच्छा, फटाकडे वाजवले म्हणजे त्याला कळावं म्हणून फटाकडे वाजवले असं? हां, त्याला कळावं किंवा त्याला काहीतरी त्याच्याविषयी मला आहे म्हणून त्याला वाढदिवस साजरा करून काहीतरी आपली भक्ती येते या जागी। अच्छा, म्हणून तुम्ही पंचनामा सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।